मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे होत भुईवर गेलं गेलं आबायात मन हे किती आपलं अस्थिर आहे आणि त्या मनाला जर शांत करायचं असेल कारण प्रत्येकजण हा मानसिक आजारामध्ये प्रत्येकजण म्हणता येणार नाही पण बरेच जण असे मानसिक आजाराला बळी पडू शकतात. हा सॉफ्ट पाहिजे. कसा पाहिजे? सॉफ्ट मुलायम आणि म्हणजे असं आपण मोराचा पीस कसा हाताला लावू तसा सॉफ्ट पाहिजे, हलका पाहिजे. त्यामध्ये पण असं 100-150 रुपयाचा ब्रश घ्यायची गरज नाही. तुम्ही मेडिकल वाड्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की बाबा मला अल्ट्रा सॉफ्ट ब्रश दे का तो 150 रुपयाच्या खालचा ब्रश तुम्हाला देणारच नाही.
मी पर्सनली आज जेव्हापासून मला कळतंय दातांबद्दल तेव्हापासून मी सेन्सोडाईनचा 30 ते 35 रुपयाला ब्रश येतो. किती? मी चर्चेला जायचा की कुपोषण आणि बालमृत्यू त्याच्यावरील निवडणुका त्याच्यावर राजकारण. पण मला असं वाटतं की पुढच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा कुठे नाही पण तो आता राहिलेलाच नाही. तर आपल्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपण हे सगळं करू शकतो बरोबर. तर ह्याच्यामध्ये आम्हाला मेन म्हणजे आमचा हॉस्पिटलचा स्टाफ आहे बरोबर, यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं. कुठेही कॅम्प म्हटला का ते रेडी असतात बरोबर. कधी कधी आम्ही इमर्जन्सी ठरवतो, कधी कधी आमचं ठरलेलं असतो, पण त्यांनी आमच्या सोबत असतात, त्यांची साथ सोबत. आज 25व्या गणेशोत्सव निमित्त आम्हाला बरेच वर्षापूर्वी आम्ही हे करायला हवं होतं आज असं वाटलं आम्हाला. कारण म्हणजे लग्न होणं तर 20 वर्ष होती, पण असं आम्हाला कधी सुचलं नाही खरं तर. पण आज हा कॅम्प व्यवस्थित सक्सेसफुल होण्यासाठी जी कोणी आपल्या आपटी गावातले तरुण लोक आहेत त्यांचा जो उत्साह बघून आम्हाला खूप खरंच म्हणजे खूप आम्ही समाधानी आहोत की त्यांनी खूप चांगला कॅम्प अरेंज केला. माघी गणेशोत्सवच्या निमित्ताने आपटी गावामध्ये मला वाटतं दरवर्षीप्रमाणे बरोबर ना हे स्पेशल आहे, पण दरवर्षी काही ना काही उपक्रम तुम्ही राबवत असता आणि मला सुद्धा इथे येण्याची संधी मिळते. आजच्या या आरोग्य शिबिराला उपस्थित सर्व माझे सहकारी डॉक्टर्स, त्याच्यासोबत असलेला सगळा स्टाफ आणि ग्रामस्थ माता भगिनी बंधू